तासात जर मला माझं मूल मिळालं नाही तर गाठ माझ्याशी आहे. धमकी देत आहे? तुला जर ही धमकी वाटत असेल तर ही धमकीच समज. मिस्टर यांना रुपल राजवंशीला फसवणं इतकं सोपं नाहीये. मागे घडलेल्या प्रकारामुळे ती हुशार झालीये. जर ती हुशार असेल तर तूही काही मूर्ख नाहीयेस मिशेल. तू लगेच तासाभरात माझ्या बोर्डीच्या फार्म हाऊसवर येऊन भेट. मिशेल, तू इथे कशी काय? मी तुलाच भेटायला येत होते मिशेल, पण रस्त्यात हा प्रकार पाहिला. कोण होती ती माणसं? माहित नाही. मिशेल, तू हे सगळं सोडून का नाही देत? तू मला भेटायला काय येत होतीस? तू विशालच्या मॅटर मागचा तुझा हे तू बदलू शकत नाहीस का? तुझी काय इच्छा आहे? मी माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी सोडू? मिशेल, या सगळ्यामुळे त्या फॅमिलीवर फार वाईट परिणाम होऊ शकतात. याचे पडसाद खूप वाईट उमटतील मिशेल. शोना, तुला माझी काम करण्याची पद्धत चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण एकेकाळी ही कामं आपण दोघे एकत्र करायचो. तेव्हाही कोणाच्या ना कोणाच्या फॅमिलीत प्रॉब्लेम व्हायचे. तेव्हा समजलं नाही का तुला? तेव्हा मला नाही अडवलंस तू. मिशेल, जर कोणी एकदा चूक केली तर याचा अर्थ असा होत नाही की तो माणूसच चुकीचा आहे. म्हणून तो कधीच चांगला वागू शकत नाही का? अच्छा, म्हणजे तुला तुझ्या जुन्या पापांचं प्रायश्चित्त घ्यायचंय. मला फक्त त्यांचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये. आणि जर मी ते फुटेज डिस्ट्रॉय करायला नकार दिला तर? मिशेल, मी तुला रिक्वेस्ट करतेय. तुला काय वाटतंय शोना, की जर मी ते फुटेज डिस्ट्रॉय केलं आणि विशालला ब्लॅकमेल नाही केलं तर तो वाचेल? कायद्याच्या कचाट्यात तर तो असाही सापडेलच. हे काम करण्याआधी विशालने विचार करायला हवा होता की त्याच्या कुटुंबाचं काय होईल. पण कमीत कमी तू तरी. प्लीज शोना, आता तू जा इथून. मला हॉस्पिटलमध्ये आणल्याबद्दल थँक्स. टेक केअर. मिस गुलेरिया, मग आता तब्येत कशी आहे मिशेलची? पहिल्यापेक्षा बरी आहे, पण काय? मी आज हॉस्पिटलमध्ये मिशेलला भेटायला गेले तेव्हा मी त्याच्या वॉर्डमधून शोना मालाकारला बाहेर पडताना पाहिलं. तू ही गोष्ट खात्रीपूर्वक सांगू शकतेस?
मी शोना मालाकारला खूप चांगलं ओळखते आणि माहिती काढल्यावर आणखी एक गोष्ट समोर आली आहे. शोनानेच मिशेलला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. जर हे खरं असेल तर याचा अर्थ असा होतो की मिशेलच्या डोक्यात दुसरं काहीतरी चालू आहे. कारण मागच्या वेळी सुद्धा या केसमध्ये शोना त्याच्याबरोबर होती. पण तरीही एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की जर शोना आणि मिशेलचं ब्रेकअप झालंय तर मग शोनाला कोणत्याही मॅटरमध्ये मिशेल इन्व्हॉल्व का करतोय. मिशेल एक अतिशय हुशार माणूस आहे. त्याला एका दगडात 2 पक्षी मारणं चांगल्या प्रकारे जमतं. या क्षणी त्याच्या डोक्यात आणखी एखादा प्लान चालू असणार. त्या संदर्भात आपण काहीच अंदाज बांधू शकत नाही. पण तू त्या मिशेलवर नीट लक्ष ठेव. मला त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती हवी. ठीक आहे सर, मी लवकरात लवकर शोधून काढण्याचा प्रयत्न करते की ह्यावेळी मिशेलचा नक्की काय प्लॅन आहे. ओके, ग्रेट. आणि हेही शोधून काढ की त्याच्यावर हल्ला नेमका कोणी केला असेल. मिस्टर खान, मी मिशेल बोलतोय. तुम्हाला तुमचं मूल हवंय ना? मिळेल तुम्हाला. उद्या 2 वाजता मला व्हिक्टोरिया पार्कमध्ये भेटा. हा घ्या नासिर भाई तुमचा मोबदला. अहो डॉक्टर साहेब, मोबदला कशासाठी? सगळी मेहनत तर तुम्हीच करता ना. हो, असं कसं बोलताय तुम्ही? ही तर तुमची कृपा आहे. नाही तर अहो, मग तुम्ही मोबदला कशासाठी म्हणताय? हिस्सा बोला ना, माझा हिस्सा. बरं ठीक आहे, तुमचा हिस्सा. खुदा करो की तुमची अशीच दिवसेंदिवस भरभराट होत राहो डॉक्टर साहेब. ही सगळी तर तुमचीच कृपा आहे नासिर भाई. नाहीतर तुम्हाला ठाऊकच आहे की माझी आणि या हॉस्पिटलची कशी स्थिती होती. अहो काय बोलताय डॉक्टर साहेब? हा, अहो तुम्ही बघाच आता काय होतंय ते. तुमची आणि माझी जोडी काय कमाल दाखवते ते. इन्शाअल्लाह खुदाने चाहतो तुमचं नर्सिंग होम जे आहे ना, आपल्या शहरात सगळ्यात वरचढ होईल. नंबर 1, एकदम टॉपचं. तुम्ही असं समजू नका की तुम्हाला घाबरून मी तुमचं मूल परत करतोय. मग माझ्या काही अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. अटी? कोणत्या अटी? रुपल राजवंशीच्या विरोधात मला तुमची एक बाईट हवी आहे. बाईट? कसली बाईट? तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की तुमच्याजवळ जे मूल आहे ते तुम्ही आस्था अनाथ आश्रमातून इल्लीगली खरेदी केलंय. वेड लागलाय का तुला? मी असं का म्हणून करेन? तुम्हाला तुमचं मूल हवंय म्हणून. पण ही बाईट दिल्यानंतर तर साफ जाहीरच होईल की ते बाळ माझं नाहीये. तुला काय मी बेवकूफ वाटतो का रे? मी कोणतीही बाईट वगैरे देणार नाही. खानसाहेब, तुमच्या बाईटचा वापर तुमच्या विरुद्ध नाही होणार. मी ती कोणत्याही न्यूजसाठी वापरणार नाही. पण ह्या गोष्टीची काय गॅरंटी आहे की माझ्या बाईटचा वापर तू मला ब्लॅकमेल करण्यासाठी करणार नाहीस? खानसाहेब, मी तुमचं मूल परत करण्याच्या बदल्यात तुमच्याकडून हवी तेवढी रक्कम मागू शकलो असतो आणि ते पैसे तुम्ही मला दिलेही असते, कारण ते मूल तुमचंच आहे हे तुम्ही कधीही सिद्ध करू शकणार नाही. पण मी असं नाही केलं. आणि राहिली गोष्ट माझ्यावर बळजबरी करण्याची, तर मग घ्या, मी तुमच्या समोरच उभा आहे. तुम्हाला हवं ते करू शकता तुम्ही.
पण तसं करून तुम्हाला मूल तर परत मिळणार नाही ना. मलाही कोणाला तरी जाब द्यायचंय. माझ्यानंतर तेही केस हँडल करतील. मग काय कराल तुम्ही? चल थोड्या वेळ असं समजूया की मी तुला बाईट दिली, पण ह्यामुळे रुपल राजवंशीच्या हातात ही एक नवीन प्यादा येईल ना. आणि ह्या उपरही जर तिने तुझ्याबरोबर डील करायला नकार दिला तर फसणार तर मीच ना. आणि असं तुला कधीच व्हायला नकोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला साथ दिली नाही तर तुम्ही वाचाल? जेलमध्ये तर तुम्हाला जावंच लागेल, आस्था अनाथाश्रमातून मूल खरेदी केल्यामुळे. आणि रुपल राजवंशी कितीही हुशार बायका असे ना, ती स्वतःच्या रेप्युटेशनला धक्का लागू देणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुझ्या अख्ख्या गेम प्लॅन मधील सर्वात कमकुवत बाजू मीच आहे. काहीही समजा, पण जर तुम्ही मला साथ दिली तर तुमचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत. विचार करा. ठीक आहे, मी तयार आहे. विशाल भास्कर बोलतोय. मग काय विचार केला तुम्ही? तुम्हाला स्वतःच न्यूज व्हायचंय की एखाद्या हुशार बाईप्रमाणे तुम्हाला डील करायची आहे? तुला काय वाटतं मिशेल? मला तर नेहमीच असं वाटायचं की तुम्ही एक समजूतदार व्यक्ती आहात, जिला समाजात फार मान आहे. आणि माझ्या मते तरी तुम्ही स्वतःची पद कधी धुळीत मिसळू देणार नाही. आणि लक्षात ठेव, तुझा उद्देशही यशस्वी होऊ देणार नाही. ते शक्य नाहीये. पण माझ्यासाठी अशक्यही नाही. प्रयत्न करून पाहू शकता. नक्कीच तोंड घशी पडा. माझ्याजवळ तुमच्या विरोधात ठोस पुरावे आणि साक्षीदारही आहेत. पुरावे आणि साक्षीदारांना फितवता येऊ शकतं मिस्टर मिशेल. केवळ अशक्य. माझ्या साक्षीदारांना तुम्ही फितवू शकणार नाही आणि संपवूही शकणार नाही. आता तुमच्याकडे फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मी. इच्छा नसतानाही तुम्हाला या मार्गाने पुढे जावंच लागेल. अरे वा, कुणासाठी स्वेटर विणतेस तू? आहे कोणीतरी जे लवकरच येणार आहे. घरात कोणी पाहुणा येणार आहे का? हो, एक छोटासा पाहुणा. छोटा पाहुणा? म्हणजे तू शोनाबद्दल तर बोलत नाहीयेस? वंदना, मी तुला अजूनही ओळखू शकलो नाहीये. दुनियेतले सगळेच पुरुष असेच असतात. आणि जगातल्या सगळ्याच बायका त्यांच्या नवऱ्याला असंच म्हणतात. पण मला एक गोष्ट सांग की ह्या उन्हाळ्याच्या दिवसात तुला स्वेटर विणावासा का वाटला? शोनाला आता लगेच तर बाळ होणार नाहीये. जोपर्यंत हा स्वेटर विणून तयार होईल ना, तोपर्यंत हिवाळा येईलच. ओ, म्हणजे फार पुढचं प्लॅनिंग आहे. बोला मिस्टर रैना, का बोलवलत मला? बस ना. फार चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केलंस तू. आता त्या रुपल राजवंशीला आपल्यापासून तिचा देवही वाचवू शकणार नाही. तू ज्या पद्धतीने काम करतोयस त्यासाठी मी तुझ्या हिमतीला दाद देईन. थँक्यू. मिशेल, तुला तर चांगल्या प्रकारेच ठाऊक आहे की मी तुला ह्या मिशनसाठी का निवडलंय. कारण की तू अतिशय इंटेलिजंट आहेस. पण ही गोष्ट लक्षात ठेव की तुझी इंटेलिजन्सी फक्त ह्या केसपुरतीच मर्यादित राहिली पाहिजे. मला काही कळलं नाही. वेळ आली की सगळं काही कळेलच तुला. सध्या तरी मी हे डिसाईड केलंय की रुपल राजवंशींशी सगळ्या डील्स तू करशील आणि
मिस गुलेरिया तुझ्याबरोबर प्रत्येक वेळी असेल. इज दॅट क्लिअर? येस, एव्हरीथिंग इज क्लिअर मिस्टर रॅना. ग्रेट. आता तू खानची बाईट घेण्यासाठी तयारी सुरू कर आणि बाईट घेऊन झाल्यानंतर जमल्यास त्याला त्याचं मूल देऊन टाक. आणि हो, नासिरचीही साक्ष घेऊन टाक. मी त्याचा बंदोबस्त करतो. इज दॅट क्लिअर? ओके मिस्टर रॅना, मी निघतो आता. ओके, गुड लक. थँक्यू अँड सेम टू यू. अरे वा, छान काढलंस. तुम्ही सगळ्यांनी एक्झिबिशनचा प्लॅन तर तयार केलाय, पण विशालही आपल्या बरोबर आला असता तर बरं झालं असतं ना. अगं वंदना, विशाल आला की तूच त्याला विचार ना. त्याच्याकडे वेळ असेल तर येईल तो. त्यांच्याशी मी बोलून बघते मम्मा, ते मला नाही म्हणणार नाहीत. त्यांना एक्झिबिशन्स फारच आवडतात. जिनी, हॅलो एव्हरीबडी. हॅलो. हाऊ आर यू डुईंग जिनी? सरप्राईज. पप्पा जिनीसाठी काय घेऊन आलेत? सरप्राईज सरप्राईज. वाव, हँडीकॅम. येस, हँडीकॅम. तुला हँडीकॅम पाहिजे होता ना बाळा, म्हणून पप्पा तुझ्यासाठी हँडीकॅम घेऊन आले. आवडला? आय लव्ह यू पप्पा. हे घे. अरे विशाल, आम्ही सगळ्यांनी ना उद्या एक्झिबिशनला जायचा प्रोग्राम आखलाय. तू उद्या संध्याकाळी येशील ना आमच्या बरोबर? शुअर मम्मा, उद्या मी हॉस्पिटलमधून लवकरच येईन. छान आहे ना, बघू मला. एक्सक्यूज मी. हा बोला. मी लगेच पोहोचतो. सॉरी एव्हरीबडी, मला जावं लागणार आहे. खूपच अर्जंट काम आलंय. पण हो मामा, उद्याचा प्रोग्राम नक्की कर. उद्या आपण सगळे एकत्र जाणार आहोत, ठीक आहे? पण आता मी निघतो. एन्जॉय विथ युअर हँडीकॅम. ओके, बाय, सी यू. आणि ही घे बाळा चॉकलेट्स. वंदना, तुला नाही वाटत विशाल हल्ली खूप बिझी झालाय? अहो, चांगलंच आहे की त्यात. हेच तर त्याचं वय आहे काम करण्याचं. आता जर तो खूप काम करतोय, चांगले पैसे कमवतोय, तर मग त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? अगं, एखाद्या बापाला त्याच्या मुलाची चिंता तेव्हा वाटते जेव्हा एकतर तो अजिबात कमवत नाही किंवा मग गरजेपेक्षा जास्त कमवायला लागतो. दिव्या, हे असं अचानक शोनाला काय झालं? जाऊन जरा बघून ये. मोरा पिया घर आया ओ राम जी. अहो उस्ताद जी, काय करताय? पडाल ना. बरं, हा गोळ्यांचा डबा कुठे ठेवू? माझ्या डोक्यावर गाढवा. अहो, टिकणार नाही ना. माकडासारखं बोलत असतो. गाढव कुठचा, काप चुकार कुठला? उस्ताद, मी विचार करत होतो थंड करणारं मशीन लावलं तर. कशाला रे? पेशंटच्या कुल्फ्या करायच्यात का? अहो, जे बाहेरून गरम असेल आणि आतून थंड असेल. अरे बुद्धूराम, त्याला एअर कंडिशनर म्हणतात. एअर कंडिशनर लावून टाकूया आपण, लावून टाकूया. उस्ताद, आता एवढा खर्चच होणार आहे तर मी म्हणत होतो की 2 कपडे मलाही घ्या. आता मी खर्च करून तुझ्यासाठी 2 जोड कपडे शिवे नाही, पण तुझ्यासाठी सुंदर चेहरा आणायचा तरी कुठून? अर्धे पेशंटचा तुझा चेहरा पाहून पळून जातात. उस्ताद, पैसे तर भल्या भल्यांचा चेहरा बदलतात. आता तुम्ही स्वतःकडेच बघा ना. काय बडबडतोयस गाढव कुठचा, मूर्ख, काम चुकार कुठचा? हे, ही बाटली उचल आधी. नाही तिकडे, हा फोन नीट ठेव. इकडे तिकडे सामान पडलंय सगळं, नुसती बडबड करतोय. काम चोर एक नंबरचा. गाढव लेकाचा. मोरा पिया घर आया ओ राम जी. मोरा पिया घर आया ओ लाल जी.
तुला काय वाटतंय शोना की जर मी ते फुटेज डिस्ट्रॉय केलं आणि विशालला ब्लॅकमेल नाही केलं तर तो वाचेल? कायद्याच्या कचाट्यात तर तो असाही सापडेलच. अगं, एखाद्या बापाला त्याच्या मुलाची चिंता तेव्हा वाटते जेव्हा एकतर तो अजिबात कमवत नाही किंवा मग गरजेपेक्षा जास्त कमवायला लागतो. काय झालं शोना? तू तिथून अचानक उठून आत का आलीस? दिव्या, ऍक्च्युली एका गोष्टीचा मला फार त्रास होतोय. कोणत्या गोष्टीचा शोना? समजत नाहीये की तुला सांगू की नको. शोना, तू खरंच मला आपलं मानतेस ना? आपल्या माणसांपासून काही लपवायचं नसतं. सांग ना. अगं, अशी कोणती गोष्ट ज्यामुळे तुला इतका त्रास होतोय? अगं बोल ना शोना, काय झालं? जर माझ्याकडून एखादी चूक झाली आणि त्यामुळे तुझ्या मनावर आघात झाला आणि जर एके दिवशी माझ्या चुका तुझ्या लक्षात आल्या तर तू मला माफ करू शकशील? हे बघा, त्याचं असं आहे की तुमच्याकडे जी फिल्म आहे ना नर्सिंग होमची, जी तुम्ही लपून छपून बनवली होती, बस तेवढी मात्र आम्हाला देऊन टाका. आणि आता सांगा किती पैसे घ्याल ते. तुम्हाला माहिती आहे की मी स्वस्तात कोणताच सौदा करत नाही. 1 करोड नाही मिळणार, कारण माझ्याजवळ एवढे पैसे नाहीयेत. अच्छा, असले जरी तरी आम्ही तुम्हाला देणार नाही.